नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, ती बातमी पीक विम्याच्या संदर्भातली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांना 74,000चा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे आणि कधीपर्यंत मिळणार आहे आणि किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अखेर मंजूर झाला आहे। या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी 74,678 रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे। गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे 4,000 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले होते। त्याचप्रमाणे सलग 5 दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते। यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन या विषयाशी त्यांना अवगत केले। त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली। तसेच विधानसभेत व राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला। शेतकरी प्रतिनिधी तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख यांनी मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीत या विषयावर ठोस पुराव्यांसह मांडणी करत शेतकऱ्यांचा दावा न्याय असल्याचे स्पष्ट केले। विशेष म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्रातील तापमानाच्या नोंदीतील विसंगती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत पुनर्विचाराचे आदेश दिले आणि अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला। यापूर्वी केवळ 32,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। मात्र पुनर्विचारानंतर आता बारड, मुदखेड, मालेगाव, मुगड, दाभड परिसरातील शेतकऱ्यांना उच्च व निम्न तापमानासाठी हेक्टरी 74,679 तर अर्धापूर व भोशी परिसरातील शेतकऱ्यांना उच्च तापमानासाठी हेक्टरी 42,500 रुपये मिळणार आहेत। हक्काची भरपाई मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर मित्रांनो, नक्कीच केळी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, अखेर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।